देशात आजही कुपोषणाची मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी आमचं सरकार अन्न सुरक्षा कायदा आणणार असल्याचं यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पालघरमध्ये स्पष्ट केलं। सोनिया यांच्या हस्ते पालघरमध्ये बाल आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते मंत्री उपस्थित होते। स्वराज्य मिळालं, मात्र स्वराज्याच्या 6 दशकांनंतरही देश सुराज्याच्या प्रतीक्षेत आहे, असं प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। तसंच 21वं शतक हे भारताचं असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नवी दिल्लीतल्या श्रीराम महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात मोदी बोलत होते। केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवड्यांवर येऊन ठेपलं असल्यानं आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असताना बाजारपेठेतल्या परिस्थितीवरून सरकारला आणखी कर्ज घ्यावं लागणार असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात सरकारवरील एकूण कर्जाचा आकडा 6 लाख कोटींचा टप्पा ओलांडणार आहे। केंद्र सरकार साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याबाबतचा निर्णय बजेट अधिवेशनापूर्वी घेणार असल्याची माहिती केंद्रीय अन्नमंत्री के.व्ही. थॉमस यांनी दिली आहे। केंद्र सरकार 80,000 कोटींच्या उलाढाल असणाऱ्या साखर उद्योगाची गोडी अजून वाढवण्यासाठी हा निर्णय लवकरच घेईल असं थॉमस म्हणाले। याबाबतची कॅबिनेटची सूचना लवकरच कृषी आणि रक्षा मंत्र्यांना पाठवली जाईल असंही थॉमस यांनी सांगितलं। दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या झालेल्या सुनावणीत पीडित मुलीच्या मित्राची बचाव पक्षातर्फे उलट तपासणी झाली। याआधी उजेडात न आलेले काही मुद्दे यावेळी पुढे आल्याचं समजतंय। तर या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। याआधी काल झालेल्या सुनावणीत पीडित मुलीच्या मित्रानं 6 पैकी 5 आरोपींना ओळखलं होतं। डोंबिवली पश्चिम इथल्या इंदिरानगर परिसरात एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 40 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। सुदैवानं या चिमुकलीला या नराधमाच्या जाळ्यातून सोडवण्यात पोलिसांना यश मिळालंय। या नराधमानं तिचे हातपाय बांधून तिला घरात कोंडून ठेवलं होतं। या मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे स्थानिकांच्या मदतीनं तिला सोडवण्यात आलं। नेवासा दलित हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या एका शिष्टमंडळानं गृहमंत्री आर पाटील यांची भेट घेतली। या प्रकरणी राज्य सरकारनं उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून नेमावं आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे। सरकारच्या वतीनं सर्वात चांगला वकील या प्रकरणी नियुक्त केला जाईल अशी माहिती गृहमंत्री आर पाटील यांनी दिली आहे। संध्या सिंग हत्या प्रकरणाचं गूढ अद्याप कायम आहे। काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सापळ्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय। या अहवालानुसार हा सापळा महिलेचाच असून तिची हत्या ही 1.5 महिन्यांपूर्वी झाली असून जंगली जनावरांनी हा मृतदेह खाल्ल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मात्र हा सापळा संध्या सिंग यांचाच आहे का हे मात्र DNA रिपोर्ट नंतरच स्पष्ट होईल। मराठा आरक्षणासह शिवछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या नियोजित स्मारकासंबंधित तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य शासन करतंय। येत्या निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात न निघाल्यास शासनाच्या विरोधात जनजागृतीची मोहीम हाती घेऊ, प्रसंगी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करू असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी कोल्हापुरात दिला। भिवंडीजवळील राहनाळ गावातील कांचन कंपाऊंडमधील एका केमिकल गोडाऊनला आग लागली। त्यामुळे आजूबाजूच्याही काही गोदामांना आग लागली। त्यात लाखो रुपये किमतीचा माल जळून खाक झालाय। आग विझवण्यासाठी कल्याण डोंबिवलीसह ठाणे इथून अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले। घटनास्थळी 6 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। पुण्यातल्या मॉडेल कॉलनी भागात काल सीएनजीची गॅसची पाईपलाईन फुटल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता। या पाईपलाईनच्या जवळच एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे। या इमारतीसाठी जेसीबीच्या मदतीनं ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम चालू असताना धक्का लागल्याची ही घटना घडली। काल अग्निशमन दलानं वेळेत पोहोचत सीएनजी गॅसचा वॉल्व बंद केल्यामुळे दुर्घटना टळली। सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट स्टाईल आयकॉन्स या स्पर्धेच्या ऑडिशन्सना कालपासून पुण्यात सुरुवात झाली। कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तरुण तरुणींना प्रत्यक्ष रॅम्पवर उतरून आपल्यामधील कौशल्य सादर करण्याची एक नामी संधी यामुळे मिळणार आहे।